एक तर असा की दीपक पाठक हा आमचा बौद्ध समाजाचा होता, नाशिक जिल्ह्यातला होता आणि एअर इंडियामध्ये स्टाफमध्ये तो अनेक वर्षे काम करत होता. अचानक अहमदाबादमध्ये जो हादसा झालेला आहे, जो गंभीर अशा पद्धतीचा हादसा आहे. टेक ऑफ एअरक्राफ्ट झाल्याबरोबर 2-3 मिनिटांमध्ये त्याची दोन्ही इंजिन एकदम खराब झाली. त्याच्यामध्ये की कॅप्टनला काही करता आलेलं नाही. अनेक वेळेला जर एखादं इंजिन खराब झालेलं असेल तर लगेच कुठंतरी त्या ठिकाणी पायलट लँडिंग असतं ते करतात आणि त्यामध्ये लोकांची प्राण वाचवतात. अशा अनेक वेळेला प्रकार घडलेले आहेत. पण हा प्रकार आपल्या देशामध्ये पहिलाच आहे. अशा पद्धतीनं टेक ऑफ झाला आणि दोन्ही खराब झालेले आहेत. आता मी त्यामध्ये जे 242 जे लोक होते त्याच्यामध्ये एकच फक्त वाचलेला आहे आणि अनेक लोकांचा मृत्यू त्यामध्ये झालेला आहे. अत्यंत मनाला चटका लावणारी घटना आहे. दीपक पाठक हा आमचा बौद्ध समाजाचा होता. समाज कुठलाही असो, पण तो माझ्या समाजाचा होता आणि मलाही माहिती मिळाल्यानंतर मी इथे येण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं दीपक पाठक यांच्या फॅमिलीला मी भेटलेलो आहे. त्यांचे वडील आहेत, त्यांची आई आहे, त्यांची पत्नी आहे, त्यांच्या बहिणी आहेत आणि त्यांनी मागणी केलेली आहे की या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली पाहिजे. जी काय सगळ्यांना मिळणार आहे त्यामध्ये आर्थिक मदत मिळेलच. पण त्याची बायको जी आहे ती दीपकची ती MBA झालेली आहे. त्यामुळे एअर इंडियामध्ये तिला चांगला अधिकाऱ्याचा जॉब मिळावा यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे. मी आजच त्या अधिकाऱ्यांशी बोलू. लवकरात लवकर त्याची पत्नी आहे तिला मध्ये लवकर घेतलं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि अजून जे काही सरकारने मदत जाहीर केलेली आहे टाटा मध्ये कुटुंबाला मिळेलच. पण झालेली घटना आहे आणि दीपक सारखा एक अत्यंत नौजवान तरुण होता. 3 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं होतं आणि अत्यंत दिसायला सुंदर होता, ऍक्टिव्ह होता आणि त्याचा अशा पद्धतीने मृत्यू झालेला असल्यामुळं मी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे.